नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनल मध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। प्लास्टिक बंदीतून पर्यावरण संरक्षण शक्य, डॉक्टर विजय कोकणे। जोहे पेन येथे JSS रायगडची स्वच्छता जनजागृती। जनसामान्यांमध्ये प्रचार व प्रसाराच्या माध्यमातून विविध सरकारी योजना, स्वच्छता जनजागृती माहिती, आरोग्यविषयक जनजागृती, कौशल्य विकास उपक्रम आदींना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने जनशिक्षण संस्थान रायगडच्या माध्यमातून दिनांक 20 जुलै 2026 रोजी जोहे पेन येथे स्वच्छता जनजागृती मार्गदर्शन करण्यात आले। तसेच कार्यक्रमाला उपस्थित असणाऱ्या प्रशिक्षणार्थी यांना कार्यक्रम प्रसंगी संचालक डॉक्टर विजय कोकणे यांच्या माध्यमातून स्वच्छतेची शपथही देण्यात आली। प्लास्टिक बंदीतून प्रदूषण नियंत्रण करणे शक्य असल्याचे मत कार्यक्रमाप्रसंगी त्यांनी व्यक्त केले व उपस्थित ग्रामस्थांना कापडी पिशव्यांचे वाटप देखील करण्यात आले। संस्थापक अध्यक्षा डॉक्टर मेधा सोमय्या, अध्यक्ष डॉक्टर नितीन गांधी, उपाध्यक्ष सौ रत्नप्रभा बेल्हेकर, संचालक डॉक्टर विजय कोकणे यांच्या मार्गदर्शनाखाली रायगड जिल्ह्याभरात JSS रायगडच्या माध्यमातून 15 जुलै ते 31 जुलै 2026 या 15 दिवसांच्या कालावधीत विविध स्वच्छतेवर आधारित जनजागृती कार्यक्रम व उपक्रम स्वच्छता पखवाडा उपक्रमाअंतर्गत राबविण्यात येणार आहेत, अशी माहिती संचालक डॉक्टर विजय कोकणे यांनी दिली आहे। कौशल्य विकास व उद्योजकता मंत्रालय, भारत सरकार यांच्या विशेष पुढाकारातून संपूर्ण रायगड जिल्ह्यामध्ये व्यवसाय प्रशिक्षणाचे कार्य मागील 20 वर्षापासून सक्रियपणे सुरू आहे व आतापर्यंत 80,000 पेक्षा जास्त लाभार्थ्यांना व्यवसाय प्रशिक्षण देण्यात आले आहे। यात स्वच्छता, आरोग्य व जनजागृती उपक्रमाचा एक भाग म्हणून जोहे पेन येथे स्वच्छता जनजागृती मार्गदर्शन व कापडी पिशव्यांचे वाटप करण्यात आले। या उपक्रमाप्रसंगी कार्यक्रम अधिकारी सौ कल्पना म्हात्रे, प्रशिक्षिका सौ सुचिता म्हात्रे, सहाय्य श्री विराज म्हात्रे व प्रशिक्षणार्थी यांच्या उपस्थितीत कार्यक्रम उत्साहात पार पडला। आवाज महामुंबईचा चॅनलसाठी मिलिंद खार पाटील, पेन। स्वच्छतेची शपथ। महात्मा गांधींनी फक्त राजकीय स्वातंत्र्यातील भारताचे स्वप्न पाहिले नव्हते, तर त्यांच्या स्वप्नामधील भारताची संकल्पना ही स्वच्छ आणि विकसनशील देशाची होती। महात्मा गांधींनी गुलामगिरीच्या झोपडातून भारत माताला स्वतंत्र केले। रान दूर करून भारत मातेची सेवा करणे हे आमचे परम कर्तव्य आहे। मी शपथ घेतो की मी स्वच्छतेच्या